नमस्कार, मी जीत रत्न आणि प्रबुद्ध भारतमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदा निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे. अनेक राजकीय पक्षांनी यामध्ये फॉर्म सुद्धा भरलेले आहेत. परंतु या सर्व घडामोडीमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची घडलेली आहे, ती म्हणजे काँग्रेस आणि अर्थातच महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार हे मागे घेतलेले आहेत. उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा अनेक ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये गोंधळ झालेला आपल्याला दिसतोय आणि सरळ सरळ भाजपला या सगळ्या निवडणुकीमध्ये बाय दिलेला आहे. 17 जागांवर विधान परिषदेची निवडणूक होते. त्यामध्ये कोकणातली जी जागा आहे तिथे शिवसेनेच्या बाळू माने यांनी माघार घेत थेट भाजपला पाठिंबा दिलेला आहे. नुसता पाठिंबा दिला नाही तर भाजपचे नेते नितेश राणे यांच्या गाडीमध्ये बसून ते कार्यालयात आले. तिथं त्यांनी फॉर्म माघारी घेतला. तीच परिस्थिती औरंगाबाद जालना मतदारसंघामध्ये झालेली आहे. उबाठाच्या उमेदवारांनी ऐन वेळेस उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचा उमेदवार असताना सुद्धा त्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि तिथे भाजपला बाय देण्याचा प्रयत्न केला. तीच परिस्थिती वर्धा, भंडारा, गोंदिया या सगळ्या विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये झाली. तिथे सुद्धा काँग्रेसच्या उमेदवारांनी ऐन वेळी फॉर्म मागे घेतला आणि भाजपला पाठिंबा दिला. तर एकंदरीत या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेस असेल, महाविकास आघाडी असेल, ही पूर्णपणे भाजपला सरेंडर झालेली आपल्याला दिसून येते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने अमरावती आणि नांदेडमध्ये विधान परिषदेची निवडणूक लढते. त्यामध्ये अनेक वेळा या दोघा उमेदवारांना पैशांचं आमिष देण्यात आलं, घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी भाजपच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता आपला उमेदवारी अर्ज हा कायम ठेवला आणि या 2 जागांसाठी वंचित बहुजन आघाडी लढते. खरं म्हणजे महाविकास आघाडीने धर्मनिरपेक्ष मतांचा बागुलबुवा उभा केला, संविधान वाचवायचं आहे असे अनेक खोटे नाटे नरेटिव्ह उभे केले. परंतु जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी पळ काढला. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता धर्मनिरपेक्ष मतदारांना वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं एक सक्षम पर्याय या निमित्तानं उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे या भाजप विरोधाच्या या सगळ्या लढाईमध्ये कोण लढू शकतं, तर हा प्रश्न जो होता तो निकाली निघालेला आहे. काँग्रेसने पूर्णपणे सरेंडर झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाने सुद्धा पुण्यातून उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांचा उमेदवारही ऐन वेळेस बदलला. अशा अनेक सगळ्या राजकीय घडामोडी घडल्यात. यामध्ये वंचितने आपलं उमेदवारी कायम ठेवून धर्मनिरपेक्ष जे मतदार आहेत, जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत, ज्यांना या निवडणुकीमध्ये मतदान करायचं आहे, त्यांच्यासाठीचा पर्याय या वंचितच्या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे. धन्यवाद. पाहत राहा प्रबुद्ध भारत.